गर्लफ्रेंडचं लग्न ठरलं नाराज, प्रियकरानं होणाऱ्या नवऱ्याला पाठवले प्रायव्हेट फोटो. पुढे काय घडलं जाणून घेतल्यावर तुमचे डोळे खडकन उघडतील की समाजात असेही लोक आहेत. जर त्यांना ती गोष्ट भेटली नाही समोरच्याकडून तर ते त्याला मृत्यूचा रस्ता दाखवायलाही मागे पुढे बघत नाही. अशीच एक घटना प्रेम संबंधातून घडली. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका अशा डेली ताज्या अपडेट बघण्यासाठी. प्रेमाचं रूपांतर जेव्हा विकृत मानसिकतेत होतं तेव्हा ते केवळ नातंच संपवत नाही तर एखाद्याचा जीव घेण्यासही कारणीभूत ठरतं. कर्नाटकात एका सनकी प्रियकराच्या सूडबुद्धीमुळे एका 22 वर्षीय तरुणीला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलंय. जयश्री बिरादर असं दुर्दैवी तरुणाचं नाव असून तिच्या लग्नाची सर्व तयारी घरात सुरू होती. तिच्या लग्नाचा शुभ मुहूर्त आगामी 27 एप्रिल रोजी निश्चित करण्यात आला होता आणि साखरपुड्याचे सर्व विधी देखील आनंदाने पार पडले होते. मात्र जयश्रीच्या आयुष्यातील एका जुन्या प्रकरणानं या आनंदाच्या वातावरणाचं रूपांतर दुःखात केलं. ही हृदयद्रावक घटना कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बंदल गावात घडली आहे. सूडबुद्धीनं केलेली डिजिटल बदनामी आणि लग्नाचा बनाव. जयश्रीचे यापूर्वी श्रीशैल बदनूर नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा श्रीशैलला समजलं की जयश्रीचं लग्न दुसरीकडे ठरलंय तेव्हा त्याला ही बाब सहन झाली नाही. तिला समजावून सांगण्याऐवजी किंवा तिचा आनंद स्वीकारण्याऐवजी त्यानं तिला समाजात बदनाम करण्याचा नीच मार्ग निवडला. श्रीशैलनं जयश्री सोबतचे काही खासगी फोटो ज्या तरुणाशी तिचं लग्न होणार होतं त्याच्या कुटुंबाला पाठवले. हे फोटो सासरच्या मंडळींच्या हाती पडताच त्यांनी कोणताही विचार न करता तात्काळ हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. लग्नाचे ठरलेले नाते अशा प्रकारे तुटल्यामुळे जयश्रीला मोठा सामाजिक आणि मानसिक धक्का बसला. यामुळे ती पूर्णपणे खचून गेली. लग्नाचं नातं तुटल्यामुळे झालेला अपमान आणि सामाजिक बदनामीचं ओझं जयश्रीला सहन झालं नाही. या मानसिक त्रासामधून बाहेर पडणं तिला कठीण झालं आणि अखेर तिनं टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं. काल संध्याकाळच्या सुमारास जयश्रीनं गावातील मदिना मस्जिद जवळ असलेल्या एका विहिरीमध्ये उडी घेतली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दुर्दैवानं तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. जयश्रीच्या कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असून त्यांनी या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या श्रीशैल विरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. सिंदगी पोलिसांनी या प्रकरणी तपास करून दिलेल्या माहितीनुसार आरोपी श्रीशैल बदनूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. डिजिटल डेटा आणि सोशल मीडियाचा वापर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो याचं हे एक भीषण उदाहरण ठरलंय. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली जाते. या घटनेनं नात्यांमधील विश्वास आणि डिजिटल सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आणलाय. या प्रकरणात पोलिसांकडून तपासाची माहिती देण्यात आली असून आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील असं सांगण्यात आलंय.